सीबीएसईचा 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय. लवकरच येणार नव्या नियमांसह अंतिम मसुदा. दोनदा परीक्षा द्या आणि अधिक मार्क मिळवा. इयत्ता 10वीची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा महत्त्वाचा टप्पा. अशा या महत्त्वाच्या टप्प्यावर विद्यार्थ्यांना उत्तम गुण मिळवण्यासाठी 2 पर्याय देण्याचा मोठा निर्णय सीबीएसई बोर्डानं घेतलाय. या निर्णयाची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून होणार आहे. या संदर्भातल्या मसुदा तयार असून त्यावर सुधारणा मागवण्यात आलेल्या आहेत. सुधारणा करून नव्या नियमांचा मसुदा लवकरच प्रसिद्ध केला जाणार आहे. सीबीएसई 10वीच्या परीक्षेचा पहिला टप्पा 17 फेब्रुवारी ते 6 मार्च पर्यंत असेल आणि दुसरा टप्पा 5 मे ते 20 मे पर्यंत असेल. या दोन्ही परीक्षा पाठ्यपुस्तकावर आधारित असतील. सर्व विद्यार्थी दोन्ही परीक्षा देऊ शकतील. तसंच अर्ज भरतानाच दोन्ही परीक्षांचं शुल्कही भरावं लागेल आणि या दोन्ही परीक्षांसाठी परीक्षा केंद्र सुद्धा एकच ठेवण्यात येणार आहे. दरम्यान काय असतील नवे नियम पाहूयात. 2026 पासून वर्षातून 2दा 10वीची परीक्षा. वर्षातून एकदा परीक्षेला बसण्याचा किंवा दोन्ही परीक्षा देण्याचा पर्याय. पहिल्या आणि दुसऱ्या परीक्षेमध्ये सर्व विषयांची परीक्षा देणं आवश्यक नाही. दोन्ही परीक्षा दिल्यास सर्वोत्तम गुण अंतिम मानले जातील. चांगले मार्क न आल्यास तोच विषय दुसऱ्यांदाही देता येईल. दरम्यान विविध कारणांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही तर पुढची संधी थेट ऑक्टोबरमध्ये मिळते आणि त्यांचं महत्त्वाचं शैक्षणिक वर्ष वाया जातं. आता हा निर्णय अंतिम झालाच तर अनेक विद्यार्थ्यांचं वाया जाणारं शैक्षणिक वर्ष वाचेल की सर्वोत्तम गुणांच्या पर्यायामुळे या निर्णयाचा गैरफायदा घेतला जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.